नागपुर, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल के प्रादेशिक कार्यालय में शिवसेना शिंदे गुट के जिला अध्यक्ष सूरज गोजे और उनके कार्यकर्ताओं ने मोर भवन बस स्टॉप की बदहाल व्यवस्था को लेकर परिवहन मंडल के अधिकारियों का ध्यान आकर्षित किया। शिवसेना शिंदे गुट का आरोप है कि मोर भवन बस स्टॉप पर यात्रियों को कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। बस स्टॉप पर चारों ओर गंदगी फैली हुई है, जगह-जगह गड्ढे हैं, महिलाओं के लिए शौचालय की सुविधा उपलब्ध नहीं है और यात्रियों के बैठने की भी उचित व्यवस्था नहीं है। जिला अध्यक्ष सूरज गोजे ने कहा कि प्रतिदिन हजारों यात्रियों को इन समस्याओं के कारण भारी परेशानी उठानी पड़ती है। उन्होंने परिवहन मंडल के अधिकारी गभने साहब को ज्ञापन सौंपकर मांग की कि मोर भवन बस स्टॉप की सफाई, गड्ढों की मरम्मत, महिलाओं के लिए शौचालय तथा यात्रियों के बैठने की व्यवस्था जल्द से जल्द की जाए। उन्होंने चेतावनी दी कि यदि शीघ्र कार्रवाई नहीं की गई तो शिवसेना शिंदे गुट आंदोलन करने के लिए मजबूर होगी। आणि एवढे मोठे मोठे खड्डे आहे की एखाद्या बसमध्ये जर जागा नसल्यानंतर आपण हात धरून जेव्हा प्रवास करतो तर त्या खड्ड्यात गाडी गेल्यानंतर अचानक प्रवासी पडतो। आता जर एखादा बुजुर्ग व्यक्ती पडला आणि त्याला जर इजा झाली, त्याचं डोकं फुटलं, काही झालं तर ह्या गंभीर गोष्टी आहे आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टींची पाहणी करून आम्ही आज इथे जे गभने साहेब आहे त्यांच्याकडे निवेदन आज दिलेलं, जे रिजनल मॅनेजर या ठिकाणी आहे त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आणि रिजनल मॅनेजर साहेबांकडे निवेदन देऊन सांगितलं की मोरगाव आणि नागपूर जे तुमच्या अखत्यारीमध्ये जेवढे सगळे बसस्थानक आहेत त्या सगळ्यांची स्वच्छता आणि त्या ठिकाणी जे आता तुम्हाला सांगतो एक नागपूरचं आपलं हे बसस्थानक आहे त्याच्यावरती आम्ही जेव्हा जाऊन पाहिलं तर हजारोच्या संख्येने प्यायच्या पाण्याच्या बॉटल आणि दारूच्या बॉटल त्या ठिकाणी पडलेल्या ते सगळे फोटोग्राफ आम्ही त्यांना दाखवले, सगळे व्हिडिओ त्यांना दाखवले। महाराष्ट्रामध्ये याच्या आधी एक अनेक अतिशय वाईट घटना घडली होती। एका मुलीचा बलात्कार झाला होता बसस्टँडच्या आवारामध्ये बसमध्ये आणि त्यापासून महाराष्ट्र हादरला होता। अशा प्रकारच्या घटना जर आपल्याला थांबवायच्या असेल तर या बसस्थानकाच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे अवैध पद्धतीने बसून दारू पिल्या चाललेली आहे आणि ती दारू पिल्याच्या नंतर जेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते तेव्हा कोणीतरी असं वाईट कृत्य करते। म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यांनी सांगितलं की नवीनीकरण होत आहे म्हणून या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या थांबलेल्या आहे। माझा त्यांना प्रश्न होता की नवीनीकरण जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल, पण त्या नवीनीकरणाच्या नावाखाली तुम्ही जर गड्डे बुजवत नसेल, त्या ठिकाणी औषधं टाकत नसेल शौचालयामध्ये आणि प्रवाशांना बसायला जर जागा तुम्ही देत नसेल तर मग त्याच्यात अर्थ काय? प्रवाशांपासून तुम्ही तिकीट कशाला घेता, पैसे कशाला घेता आणि तुम्ही स्वतः इतक्या मोठ्या प्रकारात कशाला घेता? ते नवीनीकरणाच्या नावाखाली तुम्ही थांबून ठेवा। आणि त्यांनी सांगितलं आता की आम्हाला 2 दिवसांची वेळ द्या, त्या 2 दिवसामध्ये सगळ्या ज्या तुम्ही 10 मागण्या केलेल्या आहे त्या सर्वसामान्य प्रवाशांच्या निगडीत आहे त्या संपूर्ण आम्ही पूर्ण करू आणि परत एकदा तुमच्यासोबत त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्याची पाहणी करू। ज्या सगळ्या ऑडिओ आणि व्हिडिओ आमच्याकडे व्हिडिओ आणि फोटोग्राफ आहे त्या सगळ्या ठिकाणची पाहणी करून ते स्वच्छता करणार आहे आणि ज्या सगळ्या अडचणी आहेत सगळ्या दूर करण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की हे जे विभाग आहे ते मंत्री महोदयांच्या माध्यमातून आमचे जे मंत्री महोदय शिवसेनेचे आहे त्या विभागाचे प्रमुख आहेत ते मंत्री आहेत सरनाईक साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून जर काही मदत आपल्याला पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्हाला सांगा। ते तत्पर मंत्री आहे, त्यांच्या मंत्री झाल्यानंतर या कायापालट झाला बसस्थानकाच्या गणेशपेठच्या आपण झालं नवीन इमारत तयार झाली आहे, त्यांनी नवीन इमारत तयार करून दिली, त्यांनी दिव्यांगासाठी त्या ठिकाणी बसण्याची शौचालयाची व्यवस्था केली, त्यांनी गिरकाणी कक्ष तयार केला, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या। पण ते इथे येऊन स्वच्छता तर करणार नाही ना, ते गड्डे तर बुजवणार नाही ना, ती जबाबदारी तर आपली सगळ्यांची आहे ना। ते त्यांना आज आम्ही समजून सांगितलं जर असं झालं नाही तर तुमच्या विरुद्ध आम्ही शिवसेनेचे सगळे पदाधिकारी जाऊ आणि या ठिकाणी तुम्हाला वटणीवर आणण्यासाठी जे काही करावं लागलं ते आम्ही करू असं त्यांना आता सांगितलं। त्यांनी सोमवारपर्यंत या सगळ्या गोष्टी सुधारणा करतो असं आम्हाला सांगितलं।